आणि एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल आता घरातून निघालेला आहे। महत्त्वाची बातमी आता मिळते आहे। वेदांत अग्रवाल बालहक्क कोर्टाच्या दिशेने रवाना झालेला आहे। ही गाडी आपण पाहतो आहोत। याच गाडीतून आता वेदांत अग्रवाल हा बालहक्क न्यायालयाकडे रवाना झालेला आहे। पुणे अपघातामध्ये आरोपी असलेला वेदांत अग्रवाल हा सध्या जामिनावर बाहेर आहे। तर विशाल अग्रवाल हे वेदांत याचे वडील ते सध्या फरासखाना पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांना देखील आज दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। वेदांत अग्रवाल आता बालहक्क कोर्टाकडे रवाना झालेला आहे। वेदांत अग्रवालनं जी पोर्शे गाडी चालवली होती, दारूच्या नशेमध्ये त्यानं 2 तरुणांना धडक दिली। यामध्ये तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आणि याच प्रकरणी तो सध्या जामिनावर आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, आरोपी वेदांत अग्रवाल आता घरातून निघालेला आहे। बालहक्क न्यायालयाकडे तो रवाना होत असल्याचं कळतंय। नक्कीच सागर, आपल्याला माहिती आहे की आज दुपारी 12 वाजता जो खरं तर मुख्य आरोपी आहे, ज्याला आधी जामीन दिला होता अल्पवयीन म्हणून, तो वेदांत कुलकर्णीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यासाठी जे आहे तो त्याच्या निवासस्थानातून जो अग्रवाल विला आहे वडगाव शहरी परिसरामध्ये, तिथून आता बाल हक्क न्यायालयाच्या दिशेने जो आहे तो याच होंडा सिटी जी गाडी दिसते त्या गाडीतून खरं तर काही पोलीस कर्मचारी आहेत आणि त्याला घेऊन ते आता बाल हक्क न्यायालयाच्या दिशेने निघाले आहेत। ही थेट दृश्य आपण आता पाहू शकतोय। खरं तर बरोबर 12 वाजता त्याला आणि त्याच्या परिवाराला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांकडून जी आहे ती बजावण्यात आली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर वेदांत अग्रवाल याला घेऊन जे आहे ते आता त्याचे परिवार बाल हक्क न्यायालयासमोर निघालेला आहे। खरं तर बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयाकडे सुनावणीकडे सगळं लक्ष असणार आहे, कारण खरं तर आपल्याला माहिती आहे की नेमकं काय आदेश कोर्ट देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर सुज्ञान म्हणून कोर्टाने क्लिअर केलं तर पुणे पोलीस तातडीने जे आहे ते वेदांत अग्रवालला अटक करण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येत आहे। नक्कीच अभिजित, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।